गणेश उत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिल्याने नाशिक शहरात गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू झाली आहे। सिडको परिसरासह शहरातील विविध ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले असून आकर्षक आणि विविध आकारातील गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत। त्यामुळे गणेश भक्तांची मूर्ती खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे। गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्याने सिडको परिसरातील विविध ढोल ताशा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे। सायंकाळच्या वेळी ढोल ताशांचा निनाद परिसरात घुमत असून युवक युवती मोठ्या उत्साहाने सराव करताना दिसतात। गणरायाच्या आगमन मिरवणुकीत उत्कृष्ट वादन करता यावे यासाठी पथकांकडून ताल, लय आणि एकसंध वादनावर विशेष भर दिला जातोय। दरम्यान शहरात विविध चौक, प्रमुख रस्ते तसेच वर्दळीच्या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत। लहान मूर्तींपासून मोठ्या आकाराच्या आकर्षक मूर्तींपर्यंत विविध प्रकार उपलब्ध आहेत। पर्यावरणपूरक गणेश मूर्तींनाही यंदा नागरिकांकडून पसंती मिळते। मूर्ती विक्रेत्यांनीही ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या मूर्ती उपलब्ध करून दिल्यात। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांकडून मंडप उभारणी, सजावट, विद्युत रोषणाई तसेच आगमन मिरवणुकीची तयारी सुरू झाली आहे। त्यामुळे सिडको परिसरात सर्वत्र गणेश उत्सवाचा उत्साह जाणू लागलाय। ढोल ताशांच्या सरावाचा निनाद आणि विविध ठिकाणी लागलेले गणेश मूर्तींचे स्टॉल यामुळे सिडको परिसरात गणरायाच्या आगमनाचे वातावरण निर्माण झाले असून भक्तांना आता गणेश उत्सवाची उत्सुकता लागली आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।